राधे राधे मित्रांनो, मी प्रवासी विशाल तुमचं स्वागत करतो आजच्या नवीन ब्लॉग मध्ये। तर आता मी आहे नैनी जंक्शनला, म्हटलं तर प्रयागराज। आता आम्ही आलोय महाकुंभ मेळ्यामध्ये। तर महाकुंभ मेळ्याच्या ब्लॉग मध्ये तुमचं पण स्वागत आहे। तर आज तुम्हाला मी महाकुंभ मधले जेवढे चांगले चांगले ठिकाण आहेत ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन माझ्या ब्लॉगच्या माध्यमाने। तर कुठे जाऊ नका, माझी फॅमिली पण आहे माझ्यासोबत। आम्ही सर्व आलोय। आम्ही रात्री टिळक वरनं ट्रेन पकडली, लोकमान्य टिळक वरनं अयोध्या। त्याच्यात बसून आम्ही नैनी मध्ये आलो, नैनीला, नैनी जंक्शन। आता इकडनं आम्ही सर्व चाललोय अरेल घाट वरती। तर अरेल घाट वरनं आपल्याला कसं जायचंय कसं नाही त्याच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सर्व दाखवेन। ठीक आहे मित्रांनो, चला तर आजचा प्रवास सुरू करूया। मित्रांनो, जसे आम्ही स्टेशनच्या बाहेर आलो तर थोडा वेळ आम्ही नाश्ता करायला इथं रेस्टॉरंटमध्ये बसलो, नाश्ता वगैरे केला। तर बाहेर स्टेशनच्या तुम्ही बघू शकता किती लोकांची प्रचंड गर्दी आहे। अरेल घाटावरनं हे सर्व प्रवासी इथं ट्रेन पकडायला परत आले आणि आम्ही पण दुसरीकडे चाललोय रिक्षा पकडायला, कारण की इकडनं रिक्षा अवेलेबल नव्हती। तर ते 500 मीटरवरनं पुढे जाऊन थोडं रिक्षा पकडायची होती आम्हाला, ई रिक्षा। तर थोड्याच वेळात आम्ही रिक्षा पकडायला निघालो। मित्रांनो, आम्ही मेन रोडवरती चालत चालत आलो 500 मीटर। तर आम्हाला रिक्षा अजूनपर्यंत भेटली नाही, कारण की लोकांची रस्त्यावरती खूप प्रचंड अशी गर्दी होती स्टेशनकडे जायला, जे अरेल घाटवरनं येत होते स्नान करून भक्तजन। ही जी स्क्रीनवरती तुम्ही सायकल बघता ही रिक्षा आहे, पर पर्सन 100 रुपये चार्ज करतात। प्रवासी अरेल घाटवरनं स्टेशन जवळ जात होते। ही चिमुकली मोफत पाणी वाटप करत होती, जे लोक थकून येत होते। नाम क्या है बेटा आपका? मान्या। मान्या। मान्या दीदी, आज सबको पाणी। मित्रांनो, आज 18 तारीख आहे आणि आम्हाला अजूनपर्यंत ईव्ही रिक्षा भेटली नाहीये, कारण की अर्धा एक तास ट्रेन जरा लेट होती। तर आम्हाला पण स्टेशनवरनं बाहेर निघायला भरपूर वेळ लागला। तुम्ही बघू शकता अजून पण गर्दी काही कमी नाही झाली। माफ करा मित्रांनो, इथं माझा माईक बंद पडला। आम्हाला फायनली ई रिक्षा भेटली 20 रुपीज पर पर्सन, जे स्क्रीनवरती तुम्हाला भाव दिसत आहेत। यांनी आमची हेल्प केली। यांची दूध डेअरीची रिक्षा आहे ही, त्यात आम्ही सर्व बसलो। आता आम्ही अरेल घाटाला पोहोचणार थोड्या वेळात। भाऊ बोलले की तुम्हाला 1 किलोमीटर आधी ड्रॉप करेन, कारण की पुढे रिक्षा जात नाही, तिकडनं आपल्याला चालत जायचं 1 किलोमीटर। आणि जिकडनं आम्ही रिक्षा पकडली ते आमचं ड्रॉप लोकेशनचं डिस्टन्स आहे 2 किलोमीटर। आपल्या युपी वाल्या भाऊंनी आमच्याकडनं जास्त पैसे चार्ज नाही गेले। थोड्याच वेळात आम्ही अरेल घाटावरती पोहोचणार। ठीक आहे मित्रांनो, रिक्षामधनं उतरून आम्ही आमच्या लोकेशनवर पोहोचलो। लोकांची गर्दी तुम्ही बघू शकता। त्या साईडने पण लोक येत होती स्टेशनला जाणाऱ्या मार्गावरती, आणि या साईडने अरेल घाटाच्या मार्गाने जाणारी लोक तुम्हाला आता दिसत असतील। हजारो लोकांची अशी गर्दी तुम्ही पहिले कधी बघितली की बघा, हे सर्व चालत चालत घाटाकडे चालले, बघू शकता तुम्ही। मित्रांनो, ज्या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण आलाच। आम्ही महाकुंभामध्ये प्रवेश केला आणि तुम्ही बघू शकता घाटावरची प्रचंड गर्दी। आणि स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता उडतं चॉपर झूम करून दाखवतोय तुम्हाला। ॲक्च्युली राईड आहे पर पर्सन 4000 रुपीज। हे घाटावरती जी तुम्हाला लोक दिसत आहेत, ही स्नान करायला थांबले। घाटावरनं आपल्याला प्लास्टिकची 20 रुपयाची पन्नी घ्यायची आणि स्नान करायला जायचं। स्नान करून झालं की चेंजिंग रूम आहे आपल्याला, त्याची सुविधा आहे घाटावरती। चला आता आपण सर्व स्नान करायला जाऊ। मित्रांनो, कपडे चेंज करून आम्ही सर्व स्नान करायला गेलो आणि माझा पोरगा खूप एक्साइटेड होता आस्थाची डुबकी मारायला, आणि आम्ही सर्व पण तुम्ही एक गोष्ट तिथं बघू शकता की जेवढी भीड रस्त्यावरती दिसत होती ती घाटावर दिसत नव्हती। घाटावरती अशी भरपूर मोकळी जागा होती स्नान करायला सर्व भक्तजनांना। मित्रांनो, मी आता पोचलो इथे त्रिवेणी संगमला, घाटवरती स्नान करायला। तुमची पण यायची इच्छा असेल तर या। वीकेंड्स मध्ये नका येऊ, वीकडेज मध्ये या। वीकडेज मध्ये रश कमी आहे। माझ्या मागे तुम्हाला दाखवतो मी, तेवढी कमी रश आहे, बघू शकता तुम्ही। हे जे आहे हे पूर्ण बघा किती कमी गर्दी आहे। अगर तुम्ही वीकेंड्स मध्ये आला ना, तुम्हाला खूप रश भेटेल। तर मी विनंती करतो तुम्हाला की तुम्ही वीकेंड्स मध्ये नका येऊ, वीकडेज मध्ये या।
उद्या निघायचं, उद्या निघा, परवा निघा. आता वेळ झालाय 6:30 वाजलेत आणि मी अरेल घाटावरती आहे. मी नैनी स्टेशनवरनं निघालो, इथे आलो ट्रेनमधून ट्रॅव्हल करून. थोडं मला चालावं लागलं कारण की ते रिक्षावाले जे ई रिक्षा आहे त्याचं पूर्ण हे रस्ते बंद करून ठेवलेले, मार्ग बंद केलेले, त्यामुळे मी नाही येऊ शकलो. तर तुम्हाला मी विनंती करतो की जास्त चालायचं नाही, 15-20 मिनिटांमध्ये तुम्ही इथं पोहोचू शकता अरेल घाटावरती स्टेशनवरनं. नैनी स्टेशनवरनं खूप जवळ आहे त्रिवेणी संगम आणि इथं तुम्ही आस्थाची डुबकी लावू शकता. मी तुम्हाला विनंती करतो तुमच्या परिवारासोबत या, तुमच्या मित्रमंडळी सोबत या, तुमच्या आई बरोबर या, काका बरोबर या, भावा बरोबर या. तुम्हाला हे येणं इथे खूप अवघड नाही पडणार, खूप सोपं आहे. ठीक आहे मित्रांनो, चला हर घर हंगे बोलूया, आस्थाची डुबकी मारूया. मार हर हर गंगे बोल. जय गंगा माता, जय गंगा मैया की, जय गंगा मैया की, जय गंगा मैया, जय गंगा मैया, जय गंगा मैया. हर हर गंगे बोलूया, आस्थाची डुबकी मारूया. मित्रांनो, खूप मजा आली डुबकी मारायला. माझ्या मागे बघू शकता तुम्ही त्रिवेणी संगम आहे. 3 नद्यांचा मिलाप होत आहे माझ्या मागे. माझा परिवार सुद्धा आलाय, त्यांच्या पण डुबक्या झाल्या, मी पण मारतोय येऊन. चला, व्लॉगमध्ये मी तुम्हाला अजून खूप काय दाखवणार आहे. कुठे जाऊ नका, व्लॉगमध्ये टिकून राहा.
मी प्रवासी विशाल आज इथं महाकुंभमध्ये येऊन खूप माझ्या आत्म्याला शांती भेटली आहे की माझ्या नशिबात होतं इथे येणं. तर मी पण तुम्हाला विनंती करतो, तुम्ही तुमच्या परिवारासोबत येऊन आस्थाची डुबकी मारा. हर हर गंगे. चला व्लॉग कंटिन्यू ठेवतो मी, थोड्याच वेळात तुम्हाला भेटतो. माता जय गंगा माता, जय गंगा माता, जय गंगा माता. हर हर गंगे, हर हर गंगे. मित्रांनो, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला सांगू शकता. आणि तुम्ही कुठच्या स्टेटने बघताय हे पण तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओला शेअरसुद्धा करा. मित्रांनो, आता आम्ही कपडे वगैरे चेंज केले, तर आम्ही घाटावरनं बाहेर निघतोय स्टे करायसाठी कुठेतरी. नाही तर अगर आम्हाला ट्रेन भेटली तर आम्ही काशीला पण जाऊ शकतो, वाराणसीला. तर ठीक आहे, तुम्ही कुठे जाऊ नका. ठीक आहे, ब्लॉगमध्ये टिकून राहा. मी तुम्हाला थोड्या वेळात परत भेटेन मित्रांनो. ठीक आहे, चला भेटूयात थोड्याच वेळात. के काल स्वयं भज रहा शिव शिवम तरल अनल गगन पवन धरा धरा शिवम शिवम. सदैव सर्व मंगल कलक शीर्ष देवता वही विनाश काल है वही जनक जनक सदा. प्राण यह जपे सदा शिवम शिवम तरल अनल गगन पवन धरा. राधे राधे मित्रांनो. रात्री आम्ही इथं स्टे करायला आलेलो. वृंदवास नगर नैनी स्टेशनवरनं जवळ आहे आणि घाटावरनं पण जवळ आहे. उत्तर प्रदेशमध्येच आहे आम्ही अजून पण. नैनी स्टेशनला चाललो आहे आता. तिकडनं वाराणसीसाठी आम्ही ट्रेन पकडणार. वाराणसीवरनं जाणार आम्ही काशी विश्वनाथ मंदिर. तिकडनं सर्व आपलं देवदर्शन करणार. तिथं पण एक आंघोळ करणार. मग ती आंघोळ झाल्यानंतर आमची जी संध्याकाळची ट्रेन आहे उद्याची, ट्रिप पकडून मुंबईला. तर चला थोड्याच वेळात मी तुम्हाला भेटेन ट्रेनमध्ये आपण सर्व व्यवस्थित बोलूया. तुम्हाला सर्व दाखवतो इकडनं आम्ही कसे चाललोय कसे नाही. ओके मित्रांनो, चला भेटूया आता थोड्याच वेळात.